हे असं सगळं असं आहे, काही नाही, हे खोटं होतं, काहीही आम्ही केलं नाही. आम्ही अशाच गप्पा मारल्या आणि काही हसण्यासारखं काही नव्हतं. पण असं असतं ना, अभिनय, तसा अभिनय मी केला. ओके, आता हे झालं, पुढं काय करायचं आहे? त्याला कॉर्नस्टार्चमध्ये डीप करून डीप फ्राय करूया. अरे पण ही अच्छा सगळं झाल्यानंतर प्लेट देऊ ना अजून एक. सिंगल सिंगल घ्यायचं का? नाही, सिंगल सिंगलला खूप वेळ लागेल. हां, म्हणजे आज पाहिजे असेल तर परवा सुरू करायला लागेल चिवडा हो. करायला. सरास. हे चिकटायला नको एकमेकांना. त्यामुळे नीट घाई करू नका. आता हे डीप फ्राय करू. हे तेल तापलेलंच आहे. आता डीप फ्राय करून घेऊ. कसला आवाज येतोय. त्याचा रंग गुलाबी वगैरे व्हायला पाहिजे का? झालेला रंग कळणार कसा? लालसर व्हायला पाहिजे. अच्छा, आधी आपण उकडून घेतलेलं असतं आणि चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. तिची शाळा कुठली? परीची? ब्लूमिंग बर्ड्स आमच्याच एरियामध्ये. ब्लूमिंग बर्ड्स. ब्लूमिंग बर्ड्स. ओके, डन. हो झालं? हो सर. ओके. आता काय? त्याच्यावरती आपण मसाला टाकूया. ह्याच्यावरच घालायचं का? हो घालू? हो, तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकतो. आणि ही धणे जिरे पूड, धने जिरे पावडर आणि कसुरी मेथी, वरतून थोडीशी कोथिंबीर. हे मिक्स करायचं नाही? मिक्स करायचं. ठीक आहे. आता मिक्स कसं करायचं इथपर एवढ्या बेसिक गोष्टी काय दाखवायच्यात ना, है ना? मिक्स करायचं आणि टकाटक तोंडात टाकायचं. पटापट येऊन घ्या साहित्य आणि कृती. चिकन चिवडासाठी लागणारं साहित्य: कॉर्नस्टार्च, कसुरी मेथी, चिकनचे लेग पीसेस, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, धनेजिरे पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये चिकन शिजवून घ्यावं. एका प्लेटमध्ये शिजवलेल्या चिकनचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ घालून चिकनचे तुकडे मॅरिनेट करून 10 मिनिटं ठेवून द्यावेत. मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे कॉर्नस्टार्च मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. तळल्यानंतर चिकनच्या तुकड्यांवर लाल तिखट, धनेजिरे पूड, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिसळून चिकन चिवडा सर्व्ह करावा.